करायचा। महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बागलाण तालुक्यातील सोमपूर, दरेगाव, कातरवेल या मार्गाचे काम मंजूर होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी लोटला आहे। मात्र अद्याप काम पूर्णत्वास गेले नसून निकृष्ट दर्जा आणि रखडलेली कामे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरेगाव ते कातरवेल दरम्यान पूर्वी ये जा करण्यास योग्य असलेला रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतकरी, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका सेवेलाही या अपूर्ण कामाचा फटका बसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरम्यान दरेगाव ते सोमपूर या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्या रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रस्त्याच्या बांधकामात वापरलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत तसेच कामाच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या कामाचा दर्जा नेमका कोण तपासतो? संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली का, असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे। ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने पाहणी करून एस्टिमेटनुसार दर्जेदार काम करून द्यावे अशी मागणी केली आहे। अन्यथा मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाल्याची माहिती मिळत असून निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी सुरू केल्याचे समजते। मात्र प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होणार का आणि उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरेगाव, तांदळवाडी, सोमपूर आणि कातरवेल येथील ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता एस्टिमेटनुसार पूर्ण करावा अशी एकमुखी मागणी केली आहे। बघा रस्ता बघून घ्या कसा आहे, हे बघा सगळी खडी निघालेली आहे। हा रस्ता फक्त 3 दिवसापूर्वी केलेला आहे। हा रस्ता फक्त 3 दिवसापूर्वी केलेला आहे, त्याचं काम चालू आहे ना। लोक काय येडे आहेत का? आता तुम्ही सगळे लोक बघून करा, याच्यावर काय निर्णय करायचा आहे तो। आपले सगळं लोक जेवढे आहेत तेवढे ही जर अवस्था राहिली तर काय दोन रस्ते एक वेळ रस्ते झाल्यावर रस्ते या गोष्टींमध्ये कोणी भाग घेत नाही। आम्हाला चालू आहे सगळीकडे, फक्त पैसे खाऊन जायचे, पैसे खाऊन मस्त आपले घरं भरायची आणि असे कामं करून जनतेला त्रास द्यायचा, एवढाच या शासनाचा पण आणि शासनाचे जे पण कर्मचारी, त्याच्यानंतर जे काही आमदार, खासदार, जे पण राजकारणी लोक असतील, हे फक्त यांची घरं भरतायत, बाकी काहीच करत नाही। हे सगळे असे कामं करतायत, याच्यावर यांचं योग्य चालू आहे आणि आमच्यासारख्यांच्या जमिनी विकल्या जातील तोपर्यंत यांना शांतता लागणार नाही। आणि असे काम करून करून पैसे घेऊन त्यांचंच कल्याण करणार आणि याच्यावर कोणी लक्षही देत नाही। या कामावर लवकरात लवकर जर काही प्रक्रिया झाली नाही, कारवाई झाली, याच्यावर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार। आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रत्यक्ष बऱ्याच वेळेस सांगितलं गेलं, परंतु त्यांच्या कामाची क्वालिटी तुम्ही बघा आणि नाही झालं तर मग त्यावेळेस आम्ही कोणतीही प्रकारची नाही, आपण याच्यावर बसू ना, हे करणार नाहीत। तरी लवकरात लवकर या रस्त्याचं कामाचं नवीनच काम व्हायला पाहिजे। हे काम बस फेल व्हायला याला लवकरात लवकर नवीन जो मान्यता देणार आहे ना, तो अधिकारी बी बोलवायला पाहिजे, तो पण आला पाहिजे आम्हाला भेटायला। त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं गेलं, परंतु कोणीच याच्यावरती ऍक्शन घेत नाही। याला आम्हाला फक्त एकमेव आता पर्याय राहिला की आम्ही आंदोलन करू आणि आपले जे व्हॉट्सअप वगैरे जे फेसबुक आहे त्याच्यावरती हे रोडाचं काम कधी, जनतेला किंवा गव्हर्नमेंटला याच्याबद्दल कळेल। हे रोडाचं कधीचं काम चालू आहे? या रोडाचं 1 वर्ष होऊन गेलंय, 2 वर्ष दीड तो आरामशीर झाले असते। तेव्हापासून त्यांनी आता ते साधारणतः काय महिना बी झालेला नाही, 15 दिवस झाले। काय म्हटलं विचारा त्यांना रस्त्याचा वाटा काय म्हणतात रस्त्याचं? काम कसं काय वाटतं? चेअरमन साहेब तुम्हाला कसं वाटतं? काम कसं काय वाटतं सांगा। काल माती नाही आहो, ते जाऊ द्या, किती नाही किती मजार कोरी आहे ना, आपण तटी तर काहीच नाही, सेम मजार बघा ना तुम्ही, काही डायरेक्ट वर उठी जा।